काय हा कडक उन्हाळा आणि ह्या उन्हाळ्यात आपण कुठनं तरी बाहेरनं जाऊन आलो आणि घरात आल्या आल्या आपल्याला अशी जर लस्सी मिळाली आणि तीही अगदी मलाईदार लस्सी, तर मग काय हो, पिणाऱ्याला काय स्वर्गसुखच मिळेल की. ही मलाई लस्सी इतकी स्मूथ आहे की नाही, एकदा जर कुणी पिली का नाही तर ते म्हणणारच आणखीन थोडीशी आहे का. आणि ही तयारही अगदी साध्या सोप्या पद्धतीने होते, अगदी घरच्या साहित्यातच ही तयार होते. आणि याला वेळही जास्त लागत नाही, फक्त दही तेवढं आदल्या रात्री लावावं लागतं. आणि दही जर तयार असेल ना तर अगदी थोड्या वेळातच ही लस्सी करून तयार होते. आणि ह्याच्यासाठी साहित्यही जास्त लागत नाही, अगदी थोडक्या साहित्यातच ही तयार होते. घरीच लावलेलं घट्टसर असं दही आणि त्यापासून तयार केलेली ही थंडगार अशी मलाईदार लस्सी, आणि ही कितीही वेळा पिली तरी मन न भरणारी अशी मस्त अशी मलाईदार लस्सी. आता ह्याच्यासाठी मी इथं काय केलेलं आहे, 4 वाट्या घट्टसर असं दही लावलेलं आहे. आता हे दही मी रात्री लावलेलं होतं आणि हे दही 4 वाट्या घेतलेलं आहे. आता ह्याच्यासाठी मी इथं अर्धी वाटी माठातलं पाणी घेतलेलं आहे. यातच 4 चमचे पिठी साखर घातलेली आहे. आता ही पिठी साखर मी घरच्याच साखरेपासून तयार केलेली आहे. आता ही पिठी साखर घातल्यानंतर आपल्याला रवीने आहे ना घुसळायचं आहे, मिक्सरला फिरवायचं नाही. मिक्सरला फिरवलं तर त्याची टेस्ट जरा वेगळीच लागते, म्हणून या रवीनंच घुसळायचं. आता हे कुठंपर्यंत घुसळायचं, जोपर्यंत हे दही आणि साखर एकदम अशी स्मूथ होत नाही तोपर्यंत हे रवीनं घुसळत राहायचं. ही लस्सी जितकी स्मूथ होईल तितकी ही टेस्टलाही छान लागते. आता इथं ही लस्सी थोडा वेळ घुसळल्यानंतर आपण ह्याच्यात वेलदोड्याची पूड करून घालणार आहोत. तर इथं आपण अर्धा चमचा वेलदोड्याची पावडर घातलेली आहे आणि नंतर तेही थोडंसं घुसळून घ्यायचं. रवीनं हलवल्यामुळं ह्याची टेस्ट अगदी भन्नाट लागते. आता हे झाल्यानंतर आपली इथं लस्सी तयार आहे. आणि आता ह्याला चांगला फील येण्यासाठी एक मस्त असा काचेचा ग्लास घ्यायचा आणि त्या काचेच्या ग्लासात मस्त अशी थंडगार लस्सी ओतायची. आता ही काचेच्या ग्लासात ओतून झाली की ड्रायफ्रूट कट करून घ्यायचे. आपल्याला आवडतील ते ड्रायफ्रूट्स घ्यायचे, त्याच्यावर थोडेसे घालायचे. आणि आता ही मलाईदार लस्सी करण्यासाठी आपण दुधावरची साय घेतलेली आहे, ती साय थोडीशी मिक्सरला फिरवलेली आहे आणि नंतर फ्रीजला ठेवलेली आहे. त्यामुळं ही मलाई अशी घट्टसर झालेली आहे. आता ही मलाई त्या ग्लासात थोडीशी टाकून द्यायची. आता ही मलाई टाकल्यानंतर आणखीन थोडेसे त्याच्यावर ड्रायफ्रूट्स घालायचे. आता इथं आपल्याला आवडीनुसार हवे ते ड्रायफ्रूट्स घ्यायचे, काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड हे असे ड्रायफ्रूट्स घ्यायचे. हे ड्रायफ्रूट्स कट करून थोडेसे त्याच्यावर घालायचे आणि आपल्याला हवे असेल तर गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या. आता माझ्याकडे होत्या म्हणून मी ह्या गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहे. आणि इथं तयार आहे आपली घट्टसर थंडगार अशी स्मूथ मलाईदार लस्सी. अशी लस्सी जर एकदा पिली तर पुन्हा पुन्हा इच्छा व्हावी आणि प्यावी अशी ही स्मूथ अशी थंडगार लस्सी. एकदा पिऊनही मन न भरणारी अशी ही लस्सी. मग ह्या उन्हाळ्यात रोज जरी करून पिली तरीही काही हरकत नाही. बाहेरचं कुठलं कोल्ड्रिंक्स आणून पिण्यापेक्षा ही घरच्या घरात आणि साध्या सोप्या पद्धतीने तयार होणारी अशी ही लस्सी. बाहेर हे रखरखत ऊन आणि अशा उन्हात आपल्याला खावंसं तर काहीच वाटत नाही. मग काय, असा एखादा ग्लास करून पिला तर अगदी पोट भरल्यासारखंही होतं. आणि अगदी बघा, ही मलाईदार लस्सी आहे, अगदी घट्टसर अशी आहे. काय हो, मग एक ग्लास जरी पिला तरीही पोट भरतं. मग एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली आहे तीही मला सांगा. तर मग हे घ्या मंडळी, पिऊन घ्या पटकन. आणि मीही ही लस्सी पिऊन घेते. तर मग अशी करून बघा एकदा लस्सी आणि कशी झाली आहे हे मला नक्की सांगा. तर या मंडळी लस्सी प्यायला.